ती भूमिका बघायला मिळते सामनावीरासाठी. 11 प्राइजेस फॉर मॅन ऑफ द मॅच फॉर एव्हरी मॅच. आणि स्पॉन्सर्स आहेत दीपक ट्रॉफी फॉर ब्युटिफुल ट्रॉफी, श्री साई स्पोर्ट्स यांच्याकडून एक टी शर्ट आहे, मंदार स्पोर्ट्स म्हणजेच मंदार ठाकूर यांच्याकडून एक कॅप आहे, लेट अरविंद जोशी यांच्या माध्यमातून एक वॉटर बॉटल आहे, एम डी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने एक बॅकपॅक आहे. त्यानंतर अनिकेत फ्रेंड्स यांच्याकडून एक परफ्यूम आहे, टोटल स्पोर्ट्स यांच्या वतीने स्पोर्ट्सवेअर कूपन, विक्रांत रायकर यांच्याकडून एक वॉल क्लॉक आहे, फ्लेवरझी यांच्याकडून एक फ्लेवरझी कूपन, देव स्पोर्ट्स यांच्या वतीने कॉटन ग्लोव्ज आणि सिक्वेरा टॅटूज यांच्याकडून एक सुद्धा एक हॅम्पर आहे तुमच्यासाठी. आणि प्रत्येक मॅचचा लुझिंग टीममध्ये सुद्धा आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. राकेश साळवे त्याचे ब्रँड ओनर आहेत मल्हार स्पोर्ट्सचे, त्यांच्या माध्यमातून एक टी शर्ट सुद्धा आहे. आमच्यासोबत प्रशांत दानवे जे खूप चांगली फोटोग्राफी सुद्धा करतायत. काल आपण बघितलं की कालच्या दिवसामध्ये पण खूप चांगली फोटोग्राफी आणि लगेचच आपण ते सगळे फोटो गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला ताबडतोब फोटो बघायला सुद्धा मिळाले. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. आज बरोबर आपण बघतो की 10च्या आधीच पहिला चेंडू लँड होते. पहिला चेंडू फुल टॉस आहे. पहिल्या चेंडूवर सुरुवात अप्रतिम आहे, उल्लेखनीय आहे, विश्वसनीय आहे. चेंडू सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. आणि पहिल्या चेंडूवर चौका, त्याच्यासोबत निखिल खरे आणि बोली मार्गवर कार्तिक दर्जी. स्वीप करायचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला प्लेस केलाय बरोबर. ॲज पर अवर स्कोरर अपडेट 9:57ला मॅच सुरू झाली आहे, त्यामुळे 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत 3 षटकांसाठी. त्यामुळे 3 षटकं कंप्लीट करायचीच आहेत ॲट एनी हाऊ. अदरवाईज काय होईल की सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू बोलवला जाईल. स्ट्राईक रोटेट झालंय, फलंदाज स्ट्रायकिंगला निखिल खरे येतोय. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. हो, काय ब्युटिफुल डिलिव्हरी, लेग कटर बॉल हलकासा बाहेर निघतोय. सुंदर चेंडू गोलंदाज कार्तिक दार्जीचा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेच तो हाताळतोय. चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं कार्तिक दर्जीने. निखिल ऑन स्ट्राईक, ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट. ओ, गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते स्क्वेअर लेग मध्ये, सर्कलच्या आतमध्ये. एफर्टलेस जॉब, एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच केला स्ट्रायकिंगला निखिल खरेने, पण तो गॅप शोधू शकला नाहीये. दरम्यान एक धाव तिथे पूर्ण खातं उघडलं एका धावेने. संघाची धावसंख्या धावफलकावर 6. माय केबल नेट, माय चॅनल केबल नेट या टीव्हीवर सुद्धा ही स्पर्धा तुम्ही बघू शकता. स्वीप करायचा प्रयत्न, इनसाइड एज आहे, मागे जातोय चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्रशक्ती देतोय. फाईन लेग मधून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल. आणि काल सुद्धा भरपूर साऱ्या खेळाडूंनी मात्र आवर्जून उल्लेख केला की आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही गिरगावमध्ये सर्व क्रिकेट स्पर्धा बघितलेल्या आहेत, पण अशी पहिल्यांदा गोष्ट घडते कुणाल की आपण या स्पर्धेचा टेलिकास्ट घरबसल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकतो. केबल नेट, माय चॅनल या दोन्ही चॅनलवर तुम्हाला घरबसल्या स्पर्धा बघायला मिळते. त्याचबरोबर tenniscricket.in सर्वाधिक सबस्क्रायबर असलेलं हे यूट्यूब चॅनल आपण बघत आहोत. लेफ्ट बॉल, पुढचा चेंडू थोडासा बॅकफुटला गेला, पंच केलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड ऑफला उभा आहे. कार्तिक दर्जी अप्रतिम कमबॅक, चौकार आला पहिल्या चेंडूवर. निश्चित आपण बघतो की खूप सुंदर षटक हाता आलाय. फक्त सिंगल अंकामध्ये, म्हणजेच काय तर सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या आहे ती धावफलकावर 8 धावा. कुणाल माझ्यासोबत आहेत, कुणाल आचरेकर आमच्यासोबत आहेत. कुणाल, ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली, षटक क्रमांक पहिला हाताळला गेलं कार्तिक दर्जीकडून, पहिल्या चेंडूवर चौकार मारला, पण काय कमबॅक केलंय, कौतुक करावं लागेल कार्तिक दर्जीचं. नक्की सर, कौतुक करावं लागेल. कार्तिक दर्जी हा खेळाडू असा आहे की एक डावखुरा गोलंदाजाला एक वैशिष्ट्यपूर्ण शैली असते. त्या शैलीचा तिने पुरेपूर वापर केला आणि कुठेतरी धावांवरती रोख लावण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय. चांगलं कमबॅक केलंय त्यांनी आणि एक चांगला उदयोन्मुख यंगस्टर खेळाडू आपल्याला गिरगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे कार्तिक दर्जी. त्याचं ग्राउंडमध्ये त्याचा अपिअरन्स किंवा त्याचा ग्राउंडमध्ये असणारी उपस्थिती ही नेहमी पॉझिटिव्ह वेनी असते.
त्यामुळे आपल्याला एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या गिरगाव चॅम्पियन लीग स्पर्धेमध्ये. ऑफकोर्स पूर्ण खूप चांगल्या शब्दाचा वापर केला. ॲपिरियन्स, जेव्हा तुम्ही ग्राउंडवर असता, ग्राउंडमध्ये तुमची पॉझिटिव्ह एनर्जी लागते आणि त्या एनर्जीमुळे बाकीचे खेळाडू चार्जअप होतात. जर तुम्ही चांगला परफॉर्म केला, तुम्ही जर चांगलं षटक टाकलं, एक स्ट्रायकर बॉलर म्हणून तुम्ही तुमच्या संघामध्ये तुम्ही कामगिरी बजावताय, अशा मुवमेंटला जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करताना बाकीचे खेळाडू सुद्धा चार्जअप होतात. बॉलिंग मार्कवर पीजे हिंदू जिमखाना एंडकडून येतो गोलंदाज तो कौस्तुभ दामले. स्ट्रायकेलला निखिल खरे, धावसंख्या 8 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचे सामने, लीग फॉर्मॅट. लेग कटर बॉल हवेमध्ये, चेंडू, वॉट अ शॉट अँड वॉट अ फिल्डिंग. सच अ ग्रेट अँड ग्रेट एफर्ट. काय दर्जेदार फिल्डिंग बघायला मिळाली आहे सिद्धेश त्या ठिकाणी. मॅग्निफिसंट फिल्डिंग, मॅग्निफिसंट एफर्ट. जवळजवळ चेंडू तो सीमारेषा भारत जात होता आणि त्याला त्या ठिकाणी पॉज दिलेला आहे. 3 धावा महत्वाच्या रोखल्यात आपल्या संघासाठी सिद्धेशने. धावसंख्या 9. हो, क्या बात आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग आहे. इम्पॅक्ट काय आहे पंचांनी बघितलाय. पंचांचा इशारा तो लेग बाईसचा, पण जबरदस्त एफर्ट. पॉवर प्ले संपल्यानंतर आपण ज्याप्रमाणे गोलंदाजी बघतोय, गोलंदाज कौस्तुभ दामलेची जखडून ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सरकारच्या आतमध्ये 4 खेळाडू. ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका. कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक येतो डीप मधून. 2 खेळाडूच्या मधून चेंडू फरार होणार की काय, पण काय फिल्डिंग होती. पायाने चेंडू आणण्याचा प्रयत्न, पण पायाला लागून चेंडू डायव्हर्ट झाला. चौकार. दर्जेदार कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका बघायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल, पुस्तकी फटका आणि थेट सीमारेषे बाहेर 4 धाब्यांसाठी. धावसंख्या 14. निखिल खरेच्या बॅटमधून पहिला चौकार. सागरने सुद्धा एक चौकार मारलाय. धावसंख्या 14 विदाउट लॉस. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला प्लेस केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटवर येतोय. चेंडू कव्हर करतोय संगनायक. त्या ठिकाणी चेंडूची फेक थोडीशी वाईडीच झाली आहे. बॅकअप त्या ठिकाणी आहे, पण सागरने चक्क नकार दिलेला आहे निखिलला. एकच धाव या चेंडूवर. सामना आपण बघत आहोत म्हणजेच गिरगावचा राजा विरुद्ध रियांश स्मॅशर. नेक्स्ट मॅच असेल ती रियांश वॉरियर्स वर्सेस रियांश स्मॅशर्स. त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक या षटकांत जर आपली लिस्ट अपडेट करत ताबडतोब प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बॉटम हँडचा वापर, लेग लान्स, मागे जातो चेंडू. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेग मध्ये. चेंडू कव्हर करतो पर्यंत 1 धाव. बघा, काल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळाल्या. इव्हन ही गोष्ट मला असं वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून एक आपण नवीन इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न, नवीन गोष्ट असेल पण ती आता मात्र इम्प्लिमेंट करत असताना आपण त्या गोष्टीवर ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण लिस्ट अपडेट करा या 2 षटकानंतर. हो, चांगला चेंडू होता. लाईनमध्ये नव्हता अजिबात फलंदाज. पूर्णपणे बीट केलाय चेंडूवर. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. सरासरी सेमच आहे. 8 धावा प्रति षटकामागे आपण बघतोय कुणाल, आणि या षटकात सुद्धा बघतोय की एकच चौकार आलाय आणि चांगलं कंट्रोल केलंय बॉलिंगमध्ये त्या गोलंदाजाने दामलेने. नक्कीच एक चांगलं गोलंदाजी प्रदर्शन आपण पाहू शकलो ते कौस्तुभच्या गोलंदाजीमधून. धावावरती रोख लावण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसतोय. चांगली लाईन अँड लेंथ कौस्तुभने टाकली आहे आणि धावांवरती रोख लावण्याचा प्रयत्न चांगला पुरेपूर केलेला आहे आणि थोडंसं जखडून ठेवलेला आहे ते फलंदाजाला. समीर मिस्त्री आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. बघा, थोडीशी गंमत झाली या ठिकाणी की आता बघतोय की 2 संघ एकमेकांसमोर आहेत. दोघांची नावं सेमच आहेत. एक वॉरियर्स आणि एक स्मॅशर्स आहे. नाव एकच आहे रियांश. आणि समीर टी शर्टवर बघतोय नक्की वॉरियर्स आहे का स्मॅशर्स आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःची लिस्ट पिक केली आहे. सो षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर येतो तो म्हणजेच प्रथम परमार. समोर असेल तो सागर मोती वारस. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये बरोबर समोर उभा आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि कंप्लीट होईल ती फक्त एकच धाव या चेंडूवर फलंदाज सागरकडून. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळाली आहे. दोन्ही षटकांमध्ये 3रा षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू थांबून खेळायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता या चेंडूवर. भन्नाट वेग. यष्टीच्या वरून चेंडू निघून जाते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव.
लेफ्ट आर्म बॉलर आहे, राऊंड विकेट अटॅक करतोय, क्रीजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय, धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रथम परमार, स्लोअर वन चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, हवेमध्ये चेंडू वॅकेंट एरिया, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार 9 चेंडूत 12 वर खेळतोय तो निखिल खरे. अवनीश प्रजापति, थैंक यू सो मच. आज टैब लेके आए आप यहाँ पे, थोड़ा सा ब्राइट भी दिख रहा है, बड़ा भी दिख रहा है. समोर ऑफर केलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे, वॅकेंट एरिया होता, मिडऑफच्या डोक्यावरना खणखणीत चौकार. सामन्यामध्ये अप्रतिम संगीत तुम्हाला पेश करतायत साई ग्रुप साऊंड सर्व्हिस. पुढचा चेंडू, पंचवीस धावा धावफलकावर. पुढचा चेंडू निर्धाव टाकले, 2 चौकार मारल्यानंतर कमबॅक केलेला आहे. पुढचा चेंडू प्रथमचा. ओ, हा चेंडू व्यवस्थित एलिव्हेट झाला नाही, इवन व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, कॉन्टॅक्ट व्यवस्थित झाला नाहीये. त्यापर्यंत आपण बघतो दरम्यान एकदा तिथे कंप्लीट केली आहे चेंडूवर. षटक समाप्त, 3 षटकांचा खेळ समाप्त होते. करंट रन रेट आता मात्र 8च्या पलीकडे गेलाय निघून कुणाल. 2 षटकामध्ये 16 धावा होत्या, या षटकात आल्या त्या 10 धावा. रन रेट वाढलाय, 8 पूर्णांक आपण बघतोय, तो म्हणजे 6-7ची गती आहे धावफलकावर आणि 26 धावा कुठल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि इवन म्हणेन की 2 चौकार, पहिल्या 2 षटकात आपण 1-1 चौकार बघितला, या षटकात आले 2 चौकार. त्यामुळे आता मात्र एक पाऊल पुढे टाकत असताना चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानावर गिरगावच्या राजा संघाचा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो की थोडासा धावा जोडण्यामध्ये थोडासा कल आता आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय, तो म्हणजे रियांश स्मॅशर्स या संघाचा. धाव्या कराव्या लागतील, धाव्या जोडाव्या लागतील, मोठमोठे फटके मारावे लागतील आणि धावसंख्या, एक चांगला फायटिंग स्कोअर आपल्याला धावफलकावरती जोडावाच लागेल, हे दोन्ही फलंदाजांना पुरेपूर माहिती आहे. आणि मला 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 तरी वाटतं की या संधीचा ते पूर्ण फायदा घेतील आणि हे शेवटचं षटक आहे. कुणाला काय प्रेडिक्ट करतोय? धावसंख्या 26 आहे. चला टॉससाठी रिपोर्ट करायचं दोन्ही संघांनी. रियान स्मॅशर अजूनही कॅप्टन आलेले नाहीये, पेनल्टी तुम्हाला लागेल, आता शेवटचा कॉल आहे. मी का सांगतोय, काल भरपूर तुम्ही डिले केलाय, इथे आल्यानंतर तुम्ही इथे तुमची लिस्ट अपडेट करता, टॉससाठी रेडी होत नाही. 2 षटकानंतरच कॉल दिला होता तुम्हाला, टॉस आपण लिस्ट अपडेट करा. रियान्स वॉरियर्सने मात्र ऑलरेडी आमच्याकडनं लिस्ट घेऊन गेले. स्मॅशर्स आम्ही वाट बघत आहोत, लवकरात लवकर या. पहिले 3 चेंडू होण्याच्या आधी यायचं आहे, पण अदरवाईज तुम्हाला पेनल्टी लागेल. गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक 4 घेऊन, ललित वैद्य. नक्कीच सर, तुम्ही मला विचारलं की काय धावसंख्या असेल, मला तरी वाटतं एक 40 ते 45 चा आकडा गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील ते दोन्ही फलंदाज. म्हणजे तुझं प्रेडिक्शन या षटकात जवळजवळ 18 ते 19 धावा येतील असं तुझं प्रेडिक्शन आहे. बघूया, या मोमेंटला दोन्ही फलंदाज सेट आहेत, एकही गडी त्यांनी गमावलं नाहीये. सागर मोतीवारस चांगल्या फॉर्ममध्ये, चांगला फलंदाज आहे, इव्हन खूप चांगला अनुभव आहे, पुराणा चावल मी म्हणेन सागर मोतीवारसला. त्याच्यासमोर निखिल खरे. धावसंख्या 28. पुढचा चेंडू ललितचा, हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करायची आहे. ओ क्या बात है, व्हाट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिस्पॅच, व्हाट अ कनेक्शन, ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. खेळतोय, क्वार्टर सेंचुरी स्वतःची कंप्लीट केली आहे निखिलने. हो, ऑन स्टाईल हवेच्या विरोधात फटका, संगणक त्या ठिकाणी जज करतोय. अँड विकेट डाऊन, फर्स्ट विकेट
फॉर टीम. फर्स्ट विकेट फॉर ललित वैद्य. फलंदाज बाद. सामनावीरची पारितोषिक एका मॅन ऑफ द मॅच साठी. या पण वळी आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आय थिंक कॅप्टन एक रेडी झालेला आहे, ते म्हणजेच रियांश स्मॅशर्स. चला रियांश वॉरियर्स कॅप्टन. आय थिंक समीर मेस्त्री आपला संगणक पाठवा आपण. येस रेडी. चला टॉस कंप्लीट करूया. वळी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकूया आपण प्रमोद साटमला या टॉससाठी. हॅलो, धन्यवाद सर. ड गटातला हा सामना आता दुसरा सामना इथे सुरू होणार आहे. रियांश वॉरियर्स आणि रियांश स्मॅशर या दोन संघामध्ये आजचा हा दुसरा सामना असेल. कोण कॉल करते? टेल्स. रियांश स्मॅशर या संघाने नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय? आम्ही पहिले फिल्डिंग करू
आम्हाला चेस करायला आवडेल की मॅचमध्ये. कितीपर्यंत थांबवण्याचा, तसं बघितलं गेलं की दोन्ही एकाच विभागातल्या तुमचे संघ एकमेकांसमोर आहेत आता, आणि कितीपर्यंत तुम्हाला गोलंदाजी करण्याचा तुम्ही निर्णय घेतला आणि समोरच्या संघाकडे फलंदाज चांगले आहेत, तर कितीपर्यंत तुम्ही आव्हान ठेवायचं त्या संघासमोर? नाही, नक्कीच कमीत कमी धावांचं आव्हान ठेवायला आवडेलच. पण क्रिकेट आहे, दोघांच्या हातात, म्हणजे त्यांच्याकडे बॅट आहे, आमच्याकडे बॉल आहे. कमीत कमी याच्यामध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि चेस करायला म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जातं थोडंसं, त्यामुळे आम्ही चेस करायचा निर्णय घेतला. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्याला सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आनंद, रियांश वॉरियर, पहिली फलंदाजी काय सांगशील? काय नाही, ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी. आणि आम्हाला पण फिल्डिंगच करायची होती, त्यामुळे ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, धन्यवाद. आपल्याला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपण बघितलं दुसरा सामना इथे सुरू आहे, रियांश स्मॅशर्स आणि रियांश वॉरियर्स. रियांश वॉरियर्स या संघाने प्रथम फलंदाजी करायची. रियांश स्मॅशर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. बॅक टू यू सर. थँक्यू सो मच. जर पहिली सत्र आपण जर बघितलं तर प्रमोद किंवा कुणाल 15 मिनिटाच्या आतमध्ये, म्हणजे आपण बघितलं की 59ला राईट 9:57, म्हणजे आपण बघतो की सेकंडिंग आपण 10 वाजून बरोबर 16 मिनिटांनी सुरू केलेली आहे. बॅटिंगसाठी फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत. 10 सत्र झालेले आहेत, म्हणजे अवघ्या 20 मिनिटाच्या आधीच एक सत्र समाप्त झाले कुणाल. त्यामुळे आपण धन्यवाद व्यक्त करूया म्हणजेच गिरगावच्या राजा संघाच्या खेळाडूंचं की त्यांनी वेळेमध्ये हे षटक ही इनिंग पूर्ण केली. 40 धाव्यांचं लक्ष आहे. 40 धाव्यांचा पाठलाग इथे करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. हॅलो हॅलो 40 धाव्यांचं लक्ष. पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युवा विजन पुरस्कृत गिरगाव चॅम्पियन्स लीग आणि अप्रतिम आयोजन गिरगाव बॉईजचं. काल आपण एक अर्धशतक जे बघितलं या स्पर्धेमध्ये अंकित सिंगच्या बॅटमधून, आणि अंकितने ताबडतोब आपल्या टी शर्टवर असलेल्या गिरगाव बॉईजच्या त्या नावावर सांगितलं की हे माझं अर्धशतक मी या गिरगाव बॉईज या संघाला, या पूर्ण कमिटीला डेलिकेट करतो. कारण पण एक जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंटचं ऑर्गनायझेशन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आणि त्याने ते आपलं अर्धशतक गिरगाव बॉईज संघाला डेलिकेट केलं. हॅलो. नक्कीच खरं सांगायचं म्हणजे अंकित सिंग हा गिरगाव बॉईज या संघामधून चांगल्या चांगल्या मोठमोठ्या टुर्नामेंट्सला रिप्रेझेंट करतो, त्यांच्या टीमचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या टीमचं थोडासा पाठबळ वाढवण्याचा प्रयत्न केला आणि दाखवून दिलं की गिरगाव बॉईज ही कुठल्याही क्षेत्रामध्ये, या क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे आणि मी त्या संघाचा एक अविभाज्य भाग आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. ऑफकोर्स जर मी त्या संघाला रिप्रेझेंट करतोय मोठ्या लेवलला, तर माझ्या संघासाठी हे अर्धशतक आहे. तर 10 वाजून 18 मिनिटं आणि विनेश आय थिंक 10 वाजून 19 मिनिटं विनेश साळवी षटक क्रमांक पहिला. पहिल्या चेंडूवर उडण खटोला ठोकलाय, लांब लचक दिल खेचक षटकार. त्याचा फायदा उचलला आणि काय ठोकलाय, प्रथमने मारलाय, स्लाइस केलाय हवेमध्ये चेंडू. प्रथमने अजून एक ठोकलाय, बॅक टू बॅक मोठा फटका, चौकार.
फलंदाजांमध्ये सुरुवात काय केली आहे, दोन्ही फलंदाज षटकाराने खातं उघडतायत. इट्स नॉट इझी ऑन इस्लाम जिमखाना ग्राउंड. फुल टॉस आहे, स्वीप केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फंबल, चेंडू बरोबर हातामध्ये येत नाहीये. रियान स्मॅशर भरपूर दबाव घेतोय मैदानाच्या आतमध्ये. निखिलने एक झेल सोडला, त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं थोडीशी मिसफील्ड झाली. धावसंख्या 18. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले मध्ये तब्बल 18 धावा. ओ व्हॉट अ शॉट, सच अ मॅग्निफिसंट. झेल सोडला, त्याचं उत्तर देत असताना लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला परमार मार रहा है षटकार. काय आता काय बोलशील आता. दोन मोठे फटके मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर संधी होती झेल घेण्याची, पण त्याचं उत्तर दिलं मैदानावर. 24 धावा. 24. नक्कीच संधी ती गमावलेली होती आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेतला तो प्रथम आणि चारही मुंड्यात चित करून टाकलंय. पहिल्याच षटकामध्ये दाखवून दिलंय की म्हणजे जवळजवळ रौप्य महोत्सवी धावसंख्येच्या जवळ, म्हणजे एक धावा कमी आहे रौप्य महोत्सवी धावसंख्येच्या गाठायला, आणि दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही टीमला हलक्यात घेणार नाहीये. ऑफकोर्स कुणाला पण म्हणतो की जे म्हणतात ना, क्रिकेट द गेम ऑफ अनसर्टनिटी, क्रिकेट द गेम ऑफ चान्स ऑल्सो. एकदा आलेली संधी पुन्हा पुन्हा येत नाही. त्या संधीचं तुम्हाला ताबडतोब सोनं करावं लागतं. ती हातातनं संधी गमावली. विकेट त्या ठिकाणी मिळणार होती, तो झेल सोडला. निखिलने तो झेल सोडला आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर काय उत्तर दिलंय प्रथम परमारने. षटकार ठोकला. 24 धावा. बॉलिंग मार्कवर निशांत येतोय. षटक क्रमांक 2 पीजे हिंदू जिमखाना एंड कडून निशांत जाधव बॉलिंग मार्कवर आहे. निशांत वरकंटे आहे गोलंदाज. अजूनही करायचे ते 16 धावा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शाहरुख शेख आमचे जे मुख्य कॅमेरामन आहेत एक्साइटेड होत आहेत. स्लाइस केल्या, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. चेंडू ते कव्हर करेल. चांगली फिल्डिंग बघायला मिळते डीप मध्ये. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. गुड रनिंग. अपील पंचांकडे तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. स्पर्धेमध्ये आपण बघतोय की ही दुसऱ्यांदा अशी वेळ आली आहे, कारण आपण एवढी चांगली भूमिका पंचांची बघितली की स्पर्धेमध्ये आपल्याला खूप रेअरली थर्ड अंपायर किंवा DRS वापरला गेल्या पंचांकडून आपण बघतोय. ही दुसऱ्यांदा अशी वेळ आहे जिथे मात्र हा रनआउटसाठी इथे मात्र तिथे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आपण या गोष्टी सुद्धा आपण बघतोय की स्पर्धेमध्ये आतापर्यंत जवळजवळ आय थिंक 3 का 4 गोलंदाज आतापर्यंत ब्लॅकलिस्टेड झालेत. 4 ते 5 वेळा रिव्ह्यू घेण्यात आला होता. त्यापैकी फक्त एकच गोलंदाज वाचलाय पंचांच्या नजरेतून. बाकी सगळे गोलंदाज ब्लॅकलिस्टेड झालेले आहेत. काय म्हणशील कुणाल? नक्कीच यावर्षी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असे पंच आपल्याला लाभलेले आहेत आणि ते पंचांची कामगिरी अत्यंत चोखरित्या पार पडत आहेत. आपण आतापर्यंत अ गट, ब गट आणि क गटाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल की कुठल्याही प्रकारचं एक काय म्हणू की कुठल्याही प्रकारची चूक किंवा कुठल्याही प्रकारचं रॉंग डिसिजन आतापर्यंत या पंचांकडून आपल्याला पाहायला मिळालं नाही. एक चांगली चोख अशी कामगिरी या सर्व पंचांकडून आपल्याला पाहायला मिळाली. बघायचं दुसऱ्या धावेसाठी फलंदाज इथे मात्र तो क्रीजमध्ये पूर्णपणे पोहोचलाय की नाही. तिसऱ्या पंचांना रेफर केले ते म्हणजेच महेश लोखंडे यांनी. आणि तिसरे पंच फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद क्रीजपर्यंत पोहोचू शकला नाहीये. सो फर्स्ट विकेट फॉर टीम रियान स्मॅशर्स. फलंदाज बाद होतोय तो धावचीच्या स्वरूपामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. अक्षय नरवणकर बॅक टू डगआउट. फलकावर पहिलाच धक्का लागलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये अक्षय नरवणकर बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 दिव्येश देरे. निखिल डेरे यांचे बंधू, त्यांचा भाऊ दिव्येश डेरे बॅटिंगसाठी पोहोचलाय. 1 डाऊन बॅट्समन. पुढचा चेंडू समोर आपण बघतोय तो म्हणजेच दिवेश.
काय चांगला फटका ऑफ ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक आहे चेंडू कव्हर करतो डायरेक्टचा प्रयत्न सुरू आहे क्विक सिंगल विथ द कॉन्फिडंट जसा फटका ड्राईव्ह केला ताबडतोब निघाला म्हणजे शॉट बरोबरच आपण बघितलं क्रीज सोडलं होतं आणि तिथे मात्र क्विक सिंगल कंप्लीट करून खातं उघडलं एका धावेने स्ट्राईक एंडला पोहोचलाय परमार 26 धावा एक गडी बाद यष्टीच्या मागून सागर फिल्डिंग सेट करतोय पॉइंटला खेळाडू उभा केलाय एक आपण बघतोय तो म्हणजेच थर्ड मॅनला एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाकी सर्व खेळाडू डीप मध्ये आपण बघतोय स्टिली मिड ऑफला सुद्धा एक खेळाडू जोराचा वाईड इशू आहे मिड ऑफ मध्ये काही चेंजेस केले फिल्डिंग मध्ये बघायचा हा ट्रॅप आहे तो म्हणजेच लेफ्ट हँडर परमार साठी पुढचा चेंडू निशाद वरकंठे हो उंच उंच आणि उंच क्या बात आहे लाजवाब उडन खटोला सीमारेषे बाहेर उत्तुंग आणि टोले जंग षटकार हा हाय मारून मारून हालत केली आहे आपण बघतो की वैयक्तिक जर आपण त्याची बॅटिंग बघली तर 3 षटकार ठोकलेत 5 चेंडू तब्बल 23 धावांवर खेळतोय एक चौकार हो उंच गेलाय थोडासा मिसटाइम झालाय बघायचा फिनिश होणार का त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय पण काही करू शकत नाहीये व्हॉट अ कनेक्शन ब्युटिफुल स्ट्रोक बॅक टू बॅक 6 ची गरज आहे परमार 2 रन्स टू विन प्रथम परमार पीपी धावसंख्या 29 वैयक्तिक त्याची बेस्ट टाइम हवेमध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला जज करतोय आणि ड्रॉप 2 झेल सुटलेत आतापर्यंत ते सुद्धा एकट्या बॅट्समनचे पीपीचे नाही मला असं वाटतं की सकाळ सत्रामध्ये आपल्याला जर क्रिकेट खेळायचं तर हेवी ब्रेकफास्ट न करता वडापाव भजीपाव न खाता सकाळी ब्रेड बटरचा नाश्ता केलेला आहे हाताला अजूनही बटर लागलंय चेंडू सुटत हातातून स्कोर इज लेवल 39 सकाळ सत्रामध्ये मुंबईकरांचा तो फेवरेट ब्रेकफास्ट आहे भजीपाव वडापाव मिसळपाव इडली वडा तेलकट पदार्थ जास्त असतात त्याच्यामध्ये पण इथे ब्रेड बटर धावसंख्या 39 लास्ट रन टू विन फक्त एकच धाव हवी आहे सामना जिंकण्यासाठी हरकत नाही अजून एक संधी मिळेल रियान स्मॅशरला नेक्स्ट मॅच मध्ये अजून काहीतरी करून दाखवण्याची पुढचा चेंडू बॉटम हँड मॅच विनिंग शॉट सामना फिनिश खूप लवकर सामना फिनिश केलाय अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये आणि कुणाला जर असं वाटतं की स्पर्धेत जर असे जर सामने फिनिश होत राहिले तर मला असं वाटतं गिरगाव चॅम्पियन्स लीग 3ऱ्या सीझन मध्ये 10 वाजताच सगळं वाइंड अप होईल एवढा फास्ट क्रिकेट आपल्याला बघायला मिळते वेगवान फटकेबाजी बघायला मिळाली अवघ्या 2 षटकांमध्ये सामना फिनिश केला आणि सामना इथे जिंकलाय आणि शिक्कामोर्तब केलाय सुरुवात चांगली केली आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन संघ उतरला गिरगावचा राजा आणि पहिल्याच मॅचमध्ये शिक्कामोर्तब मॅच विनिंग परफॉर्मन्स बघायला मिळाला फक्त एकच विकेट त्यांनी गमावली आणि सामना इथे जिंकलेला आहे गिरगावचा राजा या संघाने नेक्स्ट मॅच लगेचच सुरू करायची आहे नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे रियांश वर्सेस रियांश म्हणजेच काय रियांश स्मॅशर वर्सेस रियांश वॉरियर्स अशी फाईट असणार आहे तिथे मात्र आपण बघू शकाल रियांश स्मॅशर्स या संघाने नाणेफेक जिंकली आहे निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे रियांश वॉरियर्स या संघाला चला दोन्ही खेळाडूंना विनंती करतो आपण यायचं आहे विनिंग टीममध्ये आपण परफॉर्मन्स बघितला तर प्रथम परमार याला विनंती करतो आपण यायचं आहे सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी 30 धावांची अप्रतिम खेळी केली आपल्या संघासाठी आणि त्यानंतर आपण बघू शकाल ते म्हणजेच लुझिंग टीममध्ये ज्याने मात्र खेळ चांगला केला त्याच्याकडनं झेल सुटला होता सो निखिल खरे फॉर लुझिंग टीम यायचे दोघांनाही सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी